नमस्कार विद्यार्थी मित्रो, सेकंड टर्म मधला बऱ्याच दिवसांनी ब्रेक नंतर आपण सिक्स नंबरचा चॅप्टर ट्रिग्नोमेट्री जॉमेट्रीचा पार्ट 2 सुरू करत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, सर आपला ऑनलाईन कधी सुरू होणार आहे किंवा ऑफलाईन सुरू होणार आहे, माधवगावमध्ये क्लासेस सुरू झाले तिथं आपल्याला काय करायचं. तर आत्ता सुरू झाले असले तरी काय हरकत नाही, पण आपल्याला परवानगी नाही अजून शासनाची, लक्षात घ्या. त्याच्यामुळं ऑनलाईन सुरू नाही, ऑफलाईन आपल्या सुरू होणार नाही. जेव्हा केव्हा आपल्याला परवानगी भेटेल तेव्हा आपण ज्या नियमानुसार आपण सुरू करणार आहोत. मग एका ते 8 दिवसातही परवानगी भेटू शकते, 15 दिवसातही भेटू शकते किंवा भेटणार नाही. त्याच्याविषयी अजून अद्याप कोणतीच माहिती नाही. प्रयत्न चालू आहेत वरच्या पातळीवर. मोठमोठाले क्लासेस आहेत, लातूर, औरंगाबाद, पुणे सगळ्या ठिकाणचे क्लासेस बंद आहेत महाराष्ट्रातले. जे चालू आहेत ते आपापल्या रिस्कवर चालू आहेत. ओके, पण ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये आपल्यात तरी याचा काही फरक पडत नाही. मध्यंतरी 8-10 दिवस बंद होते, त्याचे कारण आपण सुरू केलेले 9वीचे सुरू केले होते की फीस नावाची गोष्ट होती की ती भरण्यात आलेली नाही. मला आश्चर्य वाटतं, दोन्ही ग्रुपवर 200 विद्यार्थी होते, दोन्ही मिळून 50 विद्यार्थ्यांनी सुद्धा फी भरलेली नाही अद्यापपर्यंत. पण मी म्हणलं ज्यांना करायचंच नाही ते आता तुम्ही नवीन ग्रुपमध्ये सामील होऊ नका, की आम्हाला कळणं इच्छाच नाही, बघतच नाही, वेगवेगळे कॉमेंट्स. खरं तर सगळं बघूनही पुन्हा बघत नाहीत म्हणल्यानंतर अवघड गोष्ट आहे. मी अशी कोणती लाखांनी तुम्हाला फी मागायला लागलोय, पण विद्यार्थीच सांगतो त्या बघत नाही म्हणून सांगा, हे दुर्दैव आहे. तर हरकत नाही, मी म्हणलं मग मी दुसरी आयडिया लढवली, म्हणलं नवीन ग्रुप काढू आणि मग ज्यांना करायचं तेच येतील. तर बघतो तो काय पुन्हा तितकेच विद्यार्थी येतील. म्हणजे करण्याची इच्छा सगळ्यांची, आता आलेत ते सगळे मनाने आलेत, कोणाला बळच बोललेली नाही. अजूनही माझी इच्छा आहे, ज्यांना विनाकारण फी भरायची इच्छा नाही, करायची त्याने आपल्याला डिलीट व्हायचं, ग्रुपमधून लेफ्ट व्हायचं. कोणाला काही आपण बळजबरी करणार नाही. बघा माझं चांगलं आहे, आम्ही तर आमचं चांगलं मानणार आहे. ओके, पण फी भरून टाकली पाहिजे. आहे किती आता सेकंड टर्मची तर अजून कमी केली मी, फक्त 3000 रुपये ठेवली ऑनलाईनची. ऑफलाईन सुरू झाली तर मग वेगळी असं लक्षात घ्या. म्हणजे एकूण 13,000 रुपये फी असते, त्यातली फक्त 8,000 रुपये फी भरायची, ती सुद्धा भरा वाटत नाही. आणि इतर ऑनलाईन आपल्या ऑनलाईन मध्ये फरक आहे, मी 1000 वेळा सांगितलं. म्हणजे इतर गोष्टी सुद्धा वेगळाच प्रकार असतो आपला, इतर वेगळं ना आपले वेळ, म्हणून तर आपल्याकडे विद्यार्थी एवढे येतात. विद्यार्थी खूप मागायला ऑफलाईन सुरू करा, ऑफलाईन सुरू करा. बघू 8 दिवसात परवानगी भेटली तर 8 दिवसात, 15 दिवसात भेटन. कोरोना किती कमी होत आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ओके, तर फी भरा, सहकार्य करा. बघूनही बघत नाहीत असं म्हणणं ती योग्य नाही, शोभत नाही. तुमच्यासारख्या बीएनसरच्या ट्युशनच्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट शोभत नाही. पण आपल्या ट्युशन अशा नाहीत, फारच व्यावसायिक अशा नाहीत. आपले रिलेशन आहेत, लक्षात घ्या. समोर नाहीत, पण आपले रिलेशन आहेत. तेव्हा नाही हे बीएन सर आपल्या व्यवस्थित घेतात. कधी मी ऑनलाईनवर तसं शिकतो, ऑफलाईन मध्ये असंच शिकलेलं आहे. आज जो चॅप्टर बघायचा 6 नंबरचा, ऑलरेडी ट्रिग्नोमेट्रीची सुरुवात लास्ट इयरला आपण केली होती. काही रेशोज, ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघितले होते, फॉर अॅक्यूट अँगल साठी बघितले होते. मग त्या साइन रेशो बघितला होता, कॉस आणि टॅन. पण मी अजून पुढचे 3 नव्हते अभ्यासाला, ते सुद्धा घेतले होते. ते होता कॉट, सेक आणि कोसेक रेशो. 6 रेशो आपण ऑलरेडी मागच्या वर्षी बघितले. तुम्ही विसरला असेल तर पुन्हा एकदा रिकॅप घेणार आहे. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, मजेशीर आहे. 11 स्टँडर्ड आणि 12 स्टँडर्डला अतिशय कामाला येणारा चॅप्टर आहे. मग तुमची बायोलॉजी असो, तुम्ही मॅथ सोडून दिलं तरी कामाला येणारा घटक आहे, लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर. मग आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो घेत असताना फक्त अॅक्यूट अँगलचाच अभ्यास केला होता आणि इन राईट अँगल ट्रायंगल. 11 स्टँडर्डला गेल्यानंतर फॉर एनी अँगल साठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता 9 आणि 10 स्टँडर्ड साठी फक्त अॅक्यूट अँगल. आपल्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा एक 90 राहिलेले दोन्ही अॅक्यूट अँगल आहे. हा जर थीटा असेल तर हा 90 मायनस थीटा असतो, करेक्ट. हा जर 40 असेल तर हा किती असेल, मग 50 असेल, कारण की
90 मधून 40 गेले तर किती राहील 50 असेल. हा 30 असेल तर हा किती असेल 60. हा 45 असेल तर हा सुद्धा किती असेल 45. दोन्ही ॲक्यूट अँगल आहेत. ॲक्यूट मीन्स ज्या कोणाचं माप 90 पेक्षा कमी असतं ते ॲक्यूट अँगल संबंधित अभ्यास आपल्याला 9 आणि 10 स्टँडर्ड मध्ये 11 स्टँडर्ड मध्ये केल्यानंतर तुम्हाला फॉर एनी अँगल मग तो 90 असो किंवा अबाव 90 असो त्या अँगलचा अभ्यास तुम्हाला 11 स्टँडर्ड मध्ये आहे. आणि मग आपण राईट अँगल ट्रायंगल मधल्या ॲक्यूट अँगलच्याच रेशोचा अभ्यास केला होता. मागच्या वर्षीच्या अभ्यासाला 3 रेशो होते. ह्या वर्षी अजून 3 वाढणार आहेत. पण ऑलरेडी मी 9 स्टँडर्डला असताना तुम्हाला फर्स्ट टर्म मध्ये हा चॅप्टर 2-3 दिवसात घेतला होता. पण विसरून गेला असता तर हरकत नाही, मी पुन्हा रिकॅप करतो. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज म्हणतो आपण त्याला. त्यात रेशोचे प्रकार बघितले. साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो हे 9 स्टँडर्डला होते. आणि कॉट रेशो, सेक रेशो अँड कोसेक रेशो असे रेशो 6 9 स्टँडर्डला होते. पण मी हे घेतले होते तरी पण तुम्हाला आठवण करून दिलो. साइन रेशो, कॉस रेशो, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक रेशो फॉर acute angle only for standard 9 and 10. फॉर एनी अँगल तुम्हाला पुढं 11 स्टँडर्डला आहे. तर मग आपण घेत असताना आपण राईट अँगल ट्रायंगलचा विचार करायलो आणि त्या 2 ॲक्यूट अँगल संबंधित आपण रेशो बघणार आहे. आणि मग पहिला रेशो बघितला साइन थिटा रेशो. थिटा म्हणून आपण याच्या संबंधित 6 रेशो याच्या संबंधित 6 रेशो आपण करू शकतो. नीट बघायचे. साइन थिटा इक्वल टू त्याचा फॉर्म्युला होता की आपल्याला माहिती आहे 90 कोणासमोरची बाजू कोण असते, हायपोटेनियस असते, लक्षात घ्या. आणि ह्या ऍडजसंट साइड म्हणू शकतो. ह्या थिटाची ऍडजसंट ही याच्या अपोजिट साइड आहे. थिटा अँगल आहे. अँगलचे प्रकार आहेत थिटा, फाय अशा पद्धतीने थिटा असे अँगल आहेत. आपण बघितले अँगलचे नाव आहे अल्फा, अँगल बीटा, अँगल गॅमा अशा पद्धतीचे अँगल आहे. त्यातला हा थिटा एक्स मानला तरी चालतो. म्हणजे हा 90 - x होईल. लक्षात घ्या. अँगल हा एक्स अँगल असत हा 90 - x. हा जर 40 असेल तर हा किती असेल 50 असेल. हा 30 असेल तर हा किती असेल 60. या दोघांची बेरीज 90 असते. हा एकटा राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण विचार करत असताना की हायपोटी 90 कोणासमोरची बाजू काय असते हायपोटी. मग साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि मग ह्या थिटा कोणासमोरची अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा कोणती झाले BC अपॉन BC. आठवत असेल तुम्हाला मी रिकॅप 9 स्टँडर्ड घेऊन पुन्हा 10 घेणार आहे. पण महत्वाचं आहे, बेसिक नाही कळलं तर काहीच कळणार नाही. दुसरा रेशो बघितला होता आपण कॉस थिटा. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता थिटाची ऍडजसंट साइड 2 आहेत पण ती ही हायपोटेनियस म्हणजे ही सोडून ही घ्यायची AB अपॉन AC. आणि थर्ड रेशो जो बघितला होता आपण टॅन थिटा. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड इक्वल टू अपोजिट साइड कोण आहे BC अपॉन AB. शोभाछेद लबा. मराठीत काय म्हणतात त्याला, समोरची बाजू छेद लगतची बाजू, सभाछेद कर्ण, लबाछेद कर्ण, सभाछेद लबा. लगतची बाजू समोरची बाजू पाठ करायला सोपं आहे. एकमेकाला विचारले पाहिजे. सेक्शन फॉर्म्युला आपण बघितला. सेक्शन फॉर्म्युला किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर आणि पुढचा चॅप्टर तिन्ही मिळून कमीत कमी 70 ते 75 सूत्र लक्षात घ्या. आपण ते पाठ केले पाहिजे. 3 चॅप्टर फॉर्म्युल्याचे, कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री आणि लास्ट चॅप्टर मेन्शुरेशन. जवळपास 70-80 फॉर्म्युले आहेत. आणि त्यासाठी अजून आपल्याला काही इतर सुद्धा फॉर्म्युले बघितले तर ते नीट लक्षात द्यायचे. त्यातले हे साइन थिटा, कॉस रेशो, टॅन रेशो, काय म्हणतात साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो हे रेशो आहेत. लक्षात घ्या की अपोजिट साइड अपॉन साइन थिटा सभाछेद कर्ण, कॉस थिटा लबाछेद कर्ण, टॅन थिटा सभाछेद लबा. समोरची बाजू छेद असते कोणाच्या
थिटा अँगल समोरचे. आता याचे तीन अपोजिट कोणते? टॅन नंतर आपल्याला बघायचं आहे कॉट थिटा. कॉट थिटा इक्वल टू अपोजिट. आता उलट घ्यायचं, वर घ्यायचं, त्याच्या उलट करायचं, व्यस्त करायचं, इनवर्स. ऍडजसंट साइड, ऍडजसंट साइड अपॉन opposite side, opposite side, okay, is equal to adjacent side कोण होईल माझा? adjacent AB upon BC, AB upon BC. फिफ्थ नंबरचं कॉट नंतर सेक थिटा, याच्या कॉसच्या अपोजिट घ्यायचं, व्यस्त घ्यायचं. अपोजिट म्हणजे काय असतं की हायपोटेनियस कर्ण, हायपोटेनियस अपॉन adjacent side, adjacent side is equal to काय होईल मग? AC upon AB, AC upon AB. आणि 6 नंबरचा कोसेक थिटा, कोसेक थिटा इक्वल टू हायपोटेनियस, हायपोटेनियस अपॉन opposite side, opposite sides is equal to AC upon BC, AC upon BC. हे 6 रेशो नीट डोक्यात ठेवायचे. सिंपल चॅप्टर आहे, दोनच एक्सरसाइज महत्वाच्यात लक्षात घ्या. साइन सभाछेद कर्ण, कॉस लभाछेद कर्ण, टॅन सभाछेद लभा, कॉट लभाछेद सभा, सेक कर्ण छेद लबा आणि कोसेक कर्ण छेद सभा. पाठच करायचे. साइन रेशो अपोजिट साइड एकमेकाला विचारले पाहिजे. हे झाले ह्या थिटा संबंधीचे 6 रेशो. आता तुम्हाला 90 मायनस थिटा किंवा तुम्ही इथं थिटाच म्हणून काय माहित नाही, टॅन ए म्हणलं तरी चालतं. म्हणजे अँगल ए, त्याचा अँगल त्याला जसा एक्स अँगल आहे 40, याला 90 मायनस थिटा अँगल सी. कारण दोन्ही ॲक्यूट अँगल, याचा घ्यायचा नाही आपल्याला, फक्त यावर्षी ॲक्यूट अँगलचा अभ्यास आहे. आणि मग पुन्हा घेत असताना साइन थिटा इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, साइन 90 मायनस थिटा इक्वल टू काय होईल बघा. आता सभाछेद कर्ण, सभाछेद कर्ण म्हणजे कोण होईल? AB. मी डायरेक्ट करतो आता की AB अपॉन AC. 90 मायनस नाही, त्या कोणासमोर? त्या अँगल सी समोरची बाजू छेद कर्ण, समजून घ्या. AB अपॉन AC. दुसरा cos 90 मायनस थिटा, cos 90 मायनस थिटा काय ते बघा. cos 90 मायनस थिटा, cos 90 म्हणजे लबा BC अपॉन AC, BC अपॉन AC, लबा छेद कर्ण. आणि tan थिटा, tan 90 मायनस थिटा, हे एकमेकाचे कोण आहेत? कोटी कोण आहेत लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंटरी अँगल ते. कारण आपल्याला माहिती कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 आहे, दोन कोणाच्या मापाची बेरीज म्हणायला. हा राईट अँगल आहे, पण A and C are complementary angles of each other. म्हणून हे एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. यांचे रिलेशन सुद्धा बघायचे आपल्याला, यांचे संबंध काय आहेत. tan 90 म्हणजे काय होईल? लबा छेद कर्ण, याच्या उलट tan 90 मायनस थिटा. इथं काय लगतची बाजू झालं, सभाछेद कर्ण होईल. tan 90 म्हणजे कोण होईल? AB अपॉन BC, AB अपॉन BC. 4 नंबरचं काय आहे? त्यानंतर cot 90 मायनस थिटा, एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट. तर लबाछेद 90 म्हणजे काय की सभाछेद होतं BC अपॉन AB, BC अपॉन AB. 5th नंबरचं cot नंतर sec 90 मायनस थिटा किती होईल? AC अपॉन BC, AC अपॉन BC. 6 नंबरचं cosec 90 मायनस थिटा इज इक्वल टू cosec 90 मायनस काय होईल? एक्झॅक्टली AC अपॉन AB. कर्ण छेद सभा AB AC अपॉन रिलेशन बिटवीन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता बघ हे नीट लक्षात ज्यांच्या आलं असं लक्षात घ्या. हे कॉम्प्लिमेंटरी अँगल थिटा आणि 90. मग आपण यांची काही रिलेशन बघू.
आणि त्याच्यापासून फॉर्म्युले तयार, हे मेन फॉर्म्युला सुरू झाला. हे 6 फॉर्म्युले नीट लक्षात घ्या. पुन्हा एकदा रिपीट करतो. साइन थिटा असू नये तर साइन 90 मायनस थिटा असू, पद्धत तीच. समोरची बाजू छेद कर्ण, कॉस म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण, टॅन म्हणजे समोरची बाजू छेद असताना लगतची बाजू. याच्या उलट करायचं. कॉट म्हणजे लबा छेद सबा, सेक म्हणजे कर्ण छेद लबा, आणि कोसेक म्हणजे कर्ण छेद सबा, समोरची बाजू अपोजिट साइड. ह्या हे फॉर्म्युले सुरू झाले. आता यांचे रिलेशन सांगणारे काही सूत्र आपल्याला बघायचे, लास्ट स्टँडर्डला झालेले. आता जर बघितलं तुम्ही साइन थिटा रिलेशन बघा, संबंध नाते. साइन थिटाचं रिलेशन आणि साइन 90 मायनस बघा कोणता सारखं आहे. साइन थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा सारखेत का बघा. इथं नीट बघा, मी डायरेक्ट सांगायला कधी कधी प्रूव्ह येतोय. प्रूव्ह दॅट साइन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. हे लिहायचं, साइन थिटा मांडायचा, कॉस 90 म्हणजे दोघांची व्हॅल्यू एकच आली का बघा. त्यावरून आपला फॉर्म्युला झाला की साइन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस फॉर्म्युला नंबर 1. हे तर 6 झाले. आता याच्या रिलेशन सांगणारे सूत्र आहेत, कसे तयार होईल ते सांगायलोय. आपल्या लक्षात आलं पाहिजे. साइन थिटा बीसी अपॉन एसी आणि कॉस 90 मायनस थिटा बीसी अपॉन, दोघांचे आरएचएस सारखे म्हणजे एलएचएस सुद्धा काय असेल सारखे. साइन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. दुसरं कॉस थिटा. कॉस थिटा बघा, कॉस थिटाची व्हॅल्यू काय. कॉस थिटाची व्हॅल्यू एबी अपॉन एसी आणि साइन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू सुद्धा किती नीट बघा. साइन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू सुद्धा काय एबी अपॉन एसीच आहे. म्हणून दुसरं सूत्र तयार झालं, कॉस थिटा इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. थर्ड नंबरचा फॉर्म्युला नंतर लिहून देणार आहे तुम्हाला सगळे व्यवस्थित. पण हे रिलेशन कसे तयार झाले, हे कसे प्रूव्ह केले, अचानक पडायला नाहीत ते. प्रत्येक गोष्ट याच्यावरूनच सगळ्या जे आता नंतर याच्यानंतर जे सगळे फॉर्म्युले बघायला ते आपण याच्याच आधारे बघणार आहेत. नीट लक्षात घ्या. आता टॅन थिटा इक्वल टू बघू. टॅन थिटा इक्वल टू किती. टॅन थिटाची व्हॅल्यू बीसी अपॉन एबी. टॅन आणि कॉट बघा. टॅन थिटा इक्वल टू काय होईल, साइन कॉस झाला तर टॅन थिटा इक्वल टू बीसी अपॉन एबी आणि कॉट 90 मायनस थिटा. बीसी अपॉन एबी टॅन आणि कॉट 90 मायनस थिटा सारखे आली का बघा व्हॅल्यू. कॉट 90 मायनस थिटा बीसी अपॉन एबी म्हणून कॉट थिटा इक्वल टू किंवा टॅन थिटा इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा. 4 नंबरचा कॉट थिटा इक्वल टू कुठे बघा. कॉट थिटा एबी इक्वल टू काय होईल. cot theta equal to AB upon BC. तर in tan 90 minus theta AB upon BC चेक करा. AB upon BC ची व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू सेम आली का. म्हणून tan 90 minus theta. tan 90 minus theta. त्याच्यानंतरचं रिलेशन बघायचं 1 2 3 4 5 समान असतात अँगल लक्षात घ्या. cot नंतर बघू sec theta. sec theta equal to tan cot झालं. मग काय होईल आता पटकन लक्षात असेल. सेक आणि एसी अपॉन बीसी बघा. सेक थिटा इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा सारख्या व्हॅल्यू बघा. एसी अपॉन एबी एसी अपॉन एबी म्हणून कोसेक 90 मायनस थिटा. कोसेक 90 मायनस थिटा. लास्ट रेशो कोसेक थिटा इक्वल टू काय होईल. कोसेक थिटा इक्वल टू काय होईल. सेक 90 मायनस थिटा बघा. एसी अपॉन बीसी एसी अपॉन बीसी ओके इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुस्तकातले आपोआप हे कसं आलं हे समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर नुसतं सूत्र दिलेत आपण एक पाठ करायचं साइन 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 कॉस मेळ लागणं घोटाळा व्हायला. हे रिलेशनला म्हणायचं. ह्या रिलेशनला ह्या 6 रिलेशन आहेत याला म्हणायचं रिलेशनशिप बिटवीन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. याला काय म्हणायचं रिलेशनशिप बिटवीन कॉम्प्लिमेंटरी. हे आणि हे एकमेकाचे कसे कॉम्प्लिमेंट. साइन थिटा हा कॉस 90 मायनस थिटा एवढा असतो. कॉस थिटा हा साइन 90 मायनस थिटा असतो. दोघांचे रेशो सेम असतात लक्षात घ्या. टॅन थिटा हा कॉट 90 मायनस थिटा इतका असतो. नीटला साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. आयडिया सोपी. साइनचा कॉम्प्लिमेंटरी कोण कॉस.
कॉसचा कॉम्प्लिमेंटरी, कॉस थिटाचा कॉम्प्लिमेंटरी साइन 90 मायनस, वाचन कसं करायचं, टॅन थिटाचा कॉम्प्लिमेंटरी कॉट 90 मायनस थिटा, कॉट थिटाचा कॉम्प्लिमेंटरी टॅन मायनस थिटा, सेक थिटाचा कॉम्प्लिमेंटरी म्हणाले कोटी कोण, व्यस्त इन्व्हर्स म्हणा नाही, नीट लक्षात घ्या, नीट समजून घ्या. हे 6 फॉर्म्युले, याच्यावरूनच आपण ह्या 6 फॉर्म्युल्यावरूनच हे जे बघितले साइन कॉस रेशो बघितले 6 आणि हे 6 12 रेशो जे बघितले यांचं रिलेशन कसं तयार झाले बघा. एक्झाम मध्ये 2 मार्काला येऊ शकतं. प्रूव्ह दॅट साइन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. तर तुम्ही ही फिगर काढायची, एक लिहायचं याला, आणि कोसेक 90 मायनस थिटाची किंमत काढायची आणि त्याला 2 म्हणायचं. फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू, अरे अशी कोणती प्रूफ तुम्हाला याच्यावर देता आली पाहिजे. ओके, अजून एक रिलेशन बघू थोडंसं कॉम्प्लिमेंटरी. टॅन थिटा, अजून एक सांगतो तुम्हाला, टॅन थिटा इंटू म्हणालो इक्वल टू नाही, टॅन 90 मायनस थिटा. आता मजा बघा थोडीशी. टॅन थिटा कुठे बघा, टॅन थिटा इक्वल टू कोण आहे, BC अपॉन ABA. करेक्ट, यांचा गुणाकार करायचा. टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा कोण आहे, AB अपॉन BC. किमती ठेवल्या त्यांच्या LHS. टॅन थिटाची व्हॅल्यू किती ठेवली, BC अपॉन AB, आणि टॅन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू काढली AB अपॉन BC. AB कॅन्सल झाले, BC कॅन्सल, किती 1. म्हणून याचा फॉर्म्युला येतो टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा 1 येत असतो गुणाकार. टॅन थिटा आणि इंटू टॅन 90 काय आलं मी समोर सांगितलं. टॅन थिटा म्हणजे कोण, BC अपॉन AB. टॅन 90 मायनस थिटा म्हणजे कोण, AB अपॉन BC. AB कटले, BC कटले. असंच याच्या उलटा कोण आहे, कॉट थिटा इंटू कॉट 90 मायनस थिटा किती होईल, तो सुद्धा 1च येईल. बघा कॉट थिटा कुठे आहे, कॉट थिटा AB अपॉन BC आणि कॉट 90 मायनस थिटा कॉट 90 मायनस BC अपॉन AB. व्यस्त आहेत एकमेकाचे, AB अपॉन BC अपॉन AB. कटले तर किती होईल, 1 होते. असे 8 सूत्र आहेत कोणाचे, रिलेशन बिटवीन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. हे नीट बघा. आता याच्या पुढचे आपल्याला इन्व्हर्सचे बघायचे, त्यांचा इन्व्हर्सचे रिलेशन मी पुन्हा लिहून देतो, पुन्हा तुम्हाला एकदम सगळे फॉर्म्युले, पण हे कसे तयार झाले फक्त मी सांगायला. आता इन्व्हर्सचे बघूत आपण, त्यासाठी हे पुस्तक थोडं, आता हे कॉम्प्लिमेंटरी अँगलचं काम झालं म्हणून हे पुस्तक खाल्लं. आता इन्व्हर्सचे बघूत आपण की काय होतील ते. आता आपल्याला बघायचं याच्यानंतर ते 8 झाले. आता 9वा फॉर्म्युला की साइन थिटा इंटू कोसेक थिटा इक्वल टू 1. मी पुढचा फॉर्म्युला सांगितला साइन थिटा. आता साइन थिटा किती बघा, BC अपॉन AC. साइन थिटा BC आहे आणि कोसेक थिटा किती, AC अपॉन BC. यांचा जर गुणाकार केला तर किती असतो, 1. ज्यांचा गुणाकार 1 येतो ते एकमेकाच्या व्यस्त असतात. बघा आपण बघू शकतो 7 चा इन्व्हर्स 1/7 यांचा गुणाकार 1 असतो. हा 8 चा गुणाकार व्यस्त, हा 1/8 असतो, त्याचा गुणाकार 1 असतो. म्हणून साइन थिटा आणि कोसेक थिटाचा गुणाकार किती आला, एकाला सांगता आला पाहिजे. बियन सरनी फॉर्म्युला दिलाय, मला काय माहिती एक कुठून आले. कुणी जर विचारलं तुम्हाला कसे आले हे सगळे, काय माहिती, बियन सर काय खोटं सांगायला येत का काय, असं नाही. हे सांगता आलं पाहिजे. साइन थिटा म्हणजे BC अपॉन AC, कोसेक थिटा म्हणजे AC अपॉन BC. काटाकाटी झाली, BC कटलं, AC. इथं जर व्हॅल्यू कुठं गेली, प्रूफ किती सोपं आहे. साइन थिटा म्हणजे कोण, BC अपॉन AC आणि कोसेक थिटा म्हणजे काय, AC अपॉन BC कडले AC 1 आलं. म्हणून फॉर्म्युला तयार झाला कोणता, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इक्वल टू 1. म्हणून साइनचा व्यस्त कोसेक आहे, साइनचा कॉम्प्लिमेंटरी कोण आहे, कॉस 90 मायनस थिटा. दोन्ही फरक आहे, आपल्याला कळत नाही. साइनचा व्यस्त म्हणजे इन्व्हर्स, साइनचा इन्व्हर्स कोण आहे, कोसेक. नीट लक्षात घ्या. आणि साइन थिटाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोण आहे, कॉस 90 मायनस थिटा. आता बघितलं साइन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा बघितलं आपण. साइन थिटा इक्वल टू कॉस 90. हा साइन थिटाचा कॉम्प्लिमेंटरी कोण, कॉस 90 मायनस, आणि साइन थिटाचा इन्व्हर्स कोण, कोसेक थिटा. इन्व्हर्स वेगळा आणि कॉम्प्लिमेंटरी वेगळा, आणि म्हणून यांचा गुणाकार किती येत असतो, 1. काला समजला. याचे 2 फॉर्म्युले करता येतील तुम्हाला. साइन थिटा
इज इक्वल टू डायरेक्ट सुद्धा करू शकतात. हे कोसेक अंशात अधिक आल्यानंतर भागले होते 1 कोसेक थिटा. ओके. बी फॉर्म्युला तयार करता येईल तुम्हाला की कोसेक थिटा इक्वल टू 1 साइन थिटा. लक्षात घ्या. तुम्हाला आधी एक व्हॅल्यू 1 कोसेक पटकन चेंज करता आली पाहिजे. हे फॉर्म्युले पाठ पाहिजेत आणि कधी कसे अप्लाय करायचे त्याच्यासाठी नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडविले पाहिजेत, तरच हा चॅप्टर सोपा आहे. अदरवाईज हा अवघड आहे. 2 आणि 4 महिने घेतली की संपलं नाही. ते तर प्राथमिक अवस्था आहे. मग हे कधी अप्लाय करायचे, कसे करायचे मी तुम्हाला सांगेन नंतर. हे 9चा नंबर झाला का पुढचा 10 नंबरचा बघू आपण. साइन आणि कोसेक रिलेशन झालं जसं कॉस थिटा इंटू सेक थिटा इक्वल टू 1. बघा येतं की नाही, मी म्हणतो म्हणून नाही. कॉस थिटाची व्हॅल्यू बघा, ए बी आपण कसं झालं प्रूव्ह, 1 कुठून आणलं, बी आन्सरने आणलं, आम्हाला माहित नाही असं नाही. मी प्रत्येक गोष्ट समजून सांगायला तुम्हाला नुसते फॉर्म्युले पटपट लिहून मोकळं द्या स्वतः आलं असतं. म्हणून आपले ऑनलाईन असो ऑफलाईन असो कसे असो क्लासेसच वेगळे. दुर्दैवाने मला फार वाईट वाटतं. पालक कुठं तर मी ऐकतो पोरं म्हणाले ऑनलाईन समजत ना, मग मला फार वाईट वाटतं. आणि कोणाला 100 जण असे चर्चा करायला नंतर मी एकटा काय म्हणू शकतो, नाही नाही ऑनलाईन खूप चांगले, आम्हाला म्हणतो बेकार बेकार. का बेकार आहे आपण समजूनच घेत नाही. फक्त मी तुमच्या समोर नाही आणि मी तेच आवडून सांगायला, हेच मी ऑफलाईन मध्ये वर्गातही सांगितलं असतं. कुणी बघितलं नसतं तुम्हाला ए बघ बघ इकडं मूर्ख आहेस का, नालायक आहेस का, असं म्हणणं बंद झालंय. उलट नाही कळालं तर पुन्हा रिपीट बघा, इतकी सोपी गोष्ट आहे. समजून घ्या. ओके. मी कॉस थिटा कोण आहे बघा, कॉस थिटा ए बी अपॉन ए सी आणि सेक थिटा कोण आहे बघा, ए सी अपॉन ए बी. व्यस्त आहेत का नाही एकमेकांचे. ए बी कटन ए सी आता सारखंच आहे. आणि मग गुणाकार किती येतो 1, म्हणून ते एकमेकांचे इनवर्स आहेत, व्यस्त आहेत. त्याचे 2 फॉर्म्युले होते पुन्हा की कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा और बी सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. हाय इकडे गुणवले तिकडे आल्यानंतर काय होत असते, भागिले होते. लक्षात घ्या. आणि 11 नंबरचा फॉर्म्युला आहे तुमच्या लक्षात आला असेल तो कोणता, कॉट थिटा किंवा टॅन थिटा इंटू कॉट थिटा इक्वल टू 1. तुमच्या नीट लक्षात घ्या. मी पुन्हा कंपॅरिझन करा. साइन थिटाचा कॉम्प्लिमेंटरी कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटाचा कॉम्प्लिमेंटरी साइन 90 मायनस थिटा, पुन्हा टॅन थिटाचा कॉम्प्लिमेंटरी कॉट 90 मायनस थिटा, कॉट थिटाचा कॉम्प्लिमेंटरी टॅन 90 मायनस थिटा, सेक थिटाचा कॉम्प्लिमेंटरी कोसेक 90 मायनस थिटा, कोसेक थिटाचा कॉम्प्लिमेंटरी सेक 90 मायनस थिटा. हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. साइनचा व्यस्त कोन कोसेक इनवर्स, कॉसचा व्यस्त कोन सेक आणि टॅनचा व्यस्त कोन कॉट. हे वेगळे. टॅनचा व्यस्त कॉट आहे लक्षात घ्या. साइनचा कॉम्प्लिमेंटरी कॉस 90 मायनस थिटा आहे आणि साइनचा इनवर्स कोसेक आहे. हे जर 6 गोष्टी नीट कळाल्या चॅप्टरच कळतो. नाही तर सगळं काय म्हणाले 90 मायनस थिटा कळालं नाही आरड. ह्या 6 गोष्टी सेपरेट करा. बियन सर काय म्हणाले, कॉम्प्लिमेंटरी कशाला म्हणाले, डबल बघा. नुसतं लावायची कॅसेट बघायचे काय गाणे का काय, आपलं मन त्याच्यात असलं पाहिजे. मग तुम्ही ऑफलाईन असा किंवा ऑनलाईन असा, तुमचं मनच नाही तर कुठं समजत नाही. ओके. टॅन थिटा इंटू कॉट 90 थिटा बघा, कॉट थिटा बघा चेक करा. टॅन थिटा बीसी अपॉन ए बी आणि कॉट ए बी अपॉन बीसी. बीसी कटले, ए बी कटले. किती सूत्र तयार झाले, 9 10 याचे सब पुन्हा याचे पुन्हा 2 करता येतील तुम्हाला. ए टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा आणि बी इक्वल टू कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. लक्षात. ओके. हे सूत्र आपल्याला सगळे लक्षात ठेवायचे आणि याचं मिक्स गणित करायचे. इंटरेस्ट पाहिजे आपल्याला. ओके. अजून काही 2 महत्वाचे सूत्र आहेत, अति महत्वाचे. त्यातले एक बघितले आपण 9th स्टँडर्डला. अजून एक रिलेशन बघू की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा. मी काय म्हणतो बघा, साइन थिटा त्याचं सुद्धा प्रूफ करू आपण. साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा
हे सुद्धा आपण बघू शकतो की पुन्हा सांगतो कसं येते ते प्रूव्ह करू 2 मिनिटात सांगतो. आलंय कुठून सांगता आलं पाहिजे. सूत्र पाठ आहे tan θ = sin θ अपॉन cos θ, tan θ = sin θ अपॉन cos θ. नुसतं पाठ करायचे. हे सगळे सूत्र लिहायचे तुम्ही. मग sin θ ची व्हॅल्यू बघा किती. बघा त्याची LHS म्हणून आपण LHS = कोण आहे sin θ अपॉन cos θ. sin θ ची व्हॅल्यू किती sin θ = BC अपॉन AC आणि भागिले cos θ म्हणजे किती sin θ अपॉन cos θ कोण आहे AB अपॉन AC. AB अपॉन AC दोघांचे छेद कटले कोण राहील BC अपॉन AB आणि BC अपॉन AB म्हणजेच कोण बघा इथं BC अपॉन AB म्हणजेच कोण tan θ. ओके म्हणून सूत्र तयार काय आपलं रिलेशन सांगणारे sin cos tan चं रिलेशन सांगणारं सूत्र संबंध नाते tan sin आणि cos चं रिलेशन सांगणारं सूत्र आहे कोणतं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा कामाला येणारं सूत्र आहे BVIMP आणि याचाच उलट काय असणार आहे मग cot θ = आपल्याला tan आणि cot एकमेकांचे उलटे म्हणून cot θ = cos θ अपॉन sin θ. ते सुद्धा तसंच होईल cos θ ची व्हॅल्यू वर घ्यायची sin ची खाली घ्यायची काटाकाटी केली तर काय cot θ. tan चा व्यस्त नीट लक्षात घ्या tan θ चा व्यस्त cot θ sin θ चा व्यस्त cosec θ आणि sec cos θ चा व्यस्त sec θ. व्यस्त वेगळे कोटी कोण वेगळे. व्यस्त जास्त कामाला येणार लक्षात घ्या sin θ चा व्यस्त इनवर्स cosec θ cos चा व्यस्त cos इनवर्स sec θ आणि tan चा व्यस्त कोण cot θ. एवढं नीट लक्षात घ्या. करेक्ट. ह्या sin चा इनवर्स cosec cos चा इनवर्स sec हे याच्या उलटा असतो. sin ची व्हॅल्यू cosec ची व्हॅल्यू sin ची व्हॅल्यू कोण आहे BC अपॉन AC तर cosec ची कोण आहे AC अपॉन BC. बघा AC अपॉन BC आहे का नाही बघा. cos θ ची व्हॅल्यू कोण आहे AB अपॉन AC तर उलटी कोणाची sec θ ची AC उलटी म्हणून यांना एकमेकाचं व्यस्तबंध करण्याचा गुणाकार किती येतो 1 येतो. हे रिलेशन सांगणारे सूत्र आहेत. अजून काही आयडेंटिटीज बघायचे नित्य समीकरणे त्याला आयडेंटिटीज म्हणले. आपण ही एक बघितली होती मागच्या वर्षी आयडेंटिटी. ते 3 सूत्र आपल्याला फार महत्त्वाचे ते आपल्याला बघून घ्यायचे ते आपण इतकं थोडक्यात बघू आणि मी सगळे लिहून देणार आहे तुम्ही ते लिहून घ्यायचे आणि एक एक फॉर्म्युला 10 वेळा लिहून काढून मला टाकायचा होमवर्कला बघू ते तरी कोणी करतंय का आणि पाठ करायचे ते एकमेकाला विचारायचे. खरं तर चॉकलेटवर पैन लावायचे एकमेकाला चॉकलेट लावायचे जसे आपण भेंड्या लावतात ना तसे सूत्राच्या भेंड्या लावायचे एकमेकाला सांग हे सूत्र तरच पाठ होणार आहे. मी सांगतोय काय करायचंय आपण भेंड्या खेळत नाही आपण दुसऱ्याच गप्पा मारत बसतो. ओके आता आपल्याला आयडेंटिटीज काही नित्य समीकरण बघायची ह्या वर्षी नीट बघा ते महत्त्वाचे आयडेंटिटीज बघायचे आपल्याला पेज नंबर आणि आपण टेबल सुद्धा बघितला होता तो पुन्हा एकच लागला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणतो आपण. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज नित्य समीकरणे जसं आपलं नित्य समीकरण होतं a + b ब्रॅकेट स्क्वेअर = a² + b 2ab + b² याला आयडेंटिटीज म्हणतो. अल्जेब्रिक आयडेंटिटीज आहे नित्य समीकरण आहे. हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे. तसं त्रिकोणमितीमधल्या काही समीकरण आहेत काही सूत्र आहेत आयडेंटिटीज आहेत त्या सुद्धा बघायच्या. ते पुन्हा हाच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. तेच राईट अँगल ट्रायंगल मधल्या ॲक्यूट अँगलचाच विचार करायचा आहे लक्षात घ्या. त्या थीटा आणि हा 90 - थीटा त्या 3 आयडेंटिटीज कोणत्या त्या सुद्धा सांगतो. sin स्क्वेअर थीटा sin स्क्वेअर a + cos स्क्वेअर थीटा म्हणलं काय sin स्क्वेअर a म्हणलं काय काय अँगल आहे अँगलचं नाव आहे हा अँगल आहे लक्षात घ्या. जसा A अँगल आहे मेजर अँगल A आणि एखादा असतो 40 डिग्री 40 डिग्रीलाच आपण काय म्हणले थीटा म्हणले लागेल. sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा = 1 ही एक आयडेंटिटी आहे. दुसरी एक आयडेंटिटी बघायची आपल्याला ती आहे की cot स्क्वेअर थीटा किंवा दुसरी आपली sec स्क्वेअर थीटा = 1 + tan स्क्वेअर थीटा ही एक आयडेंटिटी बघायची. आणि तिसरी एक आयडेंटिटी आहे ती म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा = 1 + cot स्क्वेअर
हे तिन्ही फॉर्म्युले खूप महत्वाचे तुमच्या पेज नंबरवर दिलेले आहेत. 127 128 वर तुम्हाला बघायचे असले तर बघू शकता की sec स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, cosec स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर 1 प्लस cot स्क्वेअर थीटा. एक समजून सांगतो, बाकीच्या तुम्ही दोन्ही प्रूव्ह करा. प्रूफ शक्यतो विचारले जात नाही, आले तरी काय होणार. मग इथे याला LHS म्हणायचं ना RHS म्हणायचं. मग LHS काय, साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. मग साइन थीटाची व्हॅल्यू किती आली आपली, BC अपॉन AC. BC अपॉन AC, पण त्याचा वर्ग आहे म्हणून इथे वर्ग केला. cos स्क्वेअर थीटा म्हणजे काय, AB अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर. राईट, इथं वर्ग आहे म्हणून याला लिहायची पद्धत आहे कंसात. म्हणजेच काय झालं, BC स्क्वेअर अपॉन सेपरेट वर्ग केला AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. आणि मग छेद समान आहे, अंशाची काय होईल, BC बेरीज होईल. छेद समान आहे, तेच नियम आहेत आपले जे बायजिक राशीत ते BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. पण आपल्याला माहित आहे BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजेच कोण, AC स्क्वेअर, पायथागोरस थेरम. आणि म्हणून होईल तर AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर आणि त्याची व्हॅल्यू आली 1. लास्ट इयरला तुम्हाला की फर्स्ट टर्म मध्ये हा प्रॉब्लेम विचारला होता. मला आठवतं 9वीच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत हा प्रॉब्लेम शाळेच्या परीक्षेत विचारला होता किंवा माझ्या परीक्षेत विचारला होता. बऱ्याच जणांना आला नव्हता, आउट ऑफ टेक्स्ट म्हणून होतं ते. तर सूत्र काय झालं, 1 sin स्क्वेअर. इथं दरच करायचं, sec स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवायची, LHS सोडवायची, इकडे RHS सोडवा आणि त्या पद्धतीने करू शकतात. मग याच्यावर किती सूत्र कसं प्रूव्ह झालंय फार महत्त्वाचं नाही, पण तुम्हाला कसं आलंय हे सूत्र एवढं माहीत होण्यासाठी मी तेच केलं. इथं सुद्धा LHS घ्या किंवा तुम्ही याचे वेगवेगळे फॉर्म्युले करा, आवश्यकता नाही. पण एक समजून सांगण्यासाठी वगैरे किंवा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वेगळ्या पद्धतीने अजून समजून सांगितलं आहे, तसं सोडवलं तरी काही हरकत नाही. प्रूफ फार महत्वाचे नाही, पण ह्याचाच आधार घेऊन दोन्ही सुद्धा देता येतील. मग आपल्याला याच्यावर अजून 2 सूत्र तयार करता येत जर तुम्हाला करायचे असतील तर. अजून हे करायचे, याच्यातलं एक सूत्र ए सूत्र होतंय साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर. डायरेक्ट चेंजेस करायचे असले तर करू शकतो. आणि बी सूत्र होतंय की cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे 2 फॉर्म्युले नीट लक्षात घ्या. इथं सुद्धा तुम्ही 2 फॉर्म्युले तयार करू शकता. एक की sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. याला असं करून तुम्ही प्रूव्ह करू शकता. sec स्क्वेअर थीटाची याचीच करायची, वजाबाकी करायची आणि उत्तर 1 आणायचं ह्याच पद्धतीने. याचा बी फॉर्म्युला होऊ शकतो tan स्क्वेअर थीटा. कसं झाला, 1 चं पक्षांतर वहिनीकडं किती होईल, sec स्क्वेअर थीटा मायनस. आपल्याला वाटतं इतके कसे सूत्र तयार व्हायला, तर वेगळं दिसतंय आपल्याला पुस्तकात, त्याचा आपण नीट न समजून घेतल्यामुळे अशा गोष्टी तयार होतात, लक्षात घ्या. पुढे याचे सुद्धा 2 फॉर्म्युले होते. ए की कोसेक स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आणि बी फॉर्म्युला होईल कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. एवढे फॉर्म्युले ह्या चॅप्टर मध्ये. याच्यावर एक एक्सरसाइज आहे, आपल्याला ती बघायची आहे. हे फॉर्म्युले नीट लक्षात येणं गरजेचं आहे, तुम्ही ते नीट लिहून घ्या. ओके, हे फॉर्म्युले नीट समजणं गरजेचं आहे. किती फॉर्म्युले होईल ते नीट बघा. हे 3 आयडेंटिटी तुमच्यासाठी नवीन आहेत, तर हे सूत्र तुम्ही कमीत कमी 10 वेळा लिहायचे, लक्षात घ्या. जेवढे लिहिता येईल पाठ करता येईल. आपण जिथं अभ्यासाला बसलो तेच फॉर्म्युले लावा. सेक्शन फॉर्म्युलेमध्ये किती फॉर्म्युले बघितले आपण, कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये ते एक पान तुमच्या जिथं अभ्यासाला बसता तिथं लावा, स्केच पेन व्यवस्थित करून. किंवा मला ताकद आहे सर मी हे असे फॉर्म्युले मी लावले. ओके, तसं तर मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्याला मी हे नोट्स दिलेले आहेत, पूर्ण 10 स्टँडर्डचे फॉर्म्युले, ते सुद्धा तुम्हाला भेटू शकतात. नंतर भेटतील तुम्हाला ते, जेव्हा तुम्ही जर पूर्ण फी भरत असाल तर सगळ्या नोट्स बरोबर ही सुद्धा एक नोट्स तुम्हाला देईल. जर तुम्ही मागितली तर, आवश्यकता असेल तर ती सुद्धा देईल. हे फॉर्म्युले थोडेसे नीट लिहून घ्या, कसे तयार झालेत नीट आता मी समजून सांगितलेत. तर मी तुम्हाला एकदा रिकॅप म्हणून सगळे फॉर्म्युले लिहून देतो, ते नीट बघा. पहिले घेत नाहीत रेशो, ते आहे ते तुमच्याकडं. साइन रेशो सभाच्छेद करणं, कॉस रेशो लभाच्छेद करणं, टॅन रेशो सभाच्छेद लभा, ते 6 रेशो आहेत. पण फॉर्म्युले कोणते तर आपण बघू. त्याच्यावरचे मेन फॉर्म्युले आपण पटपट घेऊ. नंबर 1 चा फॉर्म्युला आपण बघितला की साइन थीटा इक्वल टू
कॉस 90 मायनस थिटा. दुसरा कॉस थिटा इक्वल टू कसा तयार झाला मी सांगितले, तुम्ही त्याच्यात बघू शकता की साइन 90 याला 90 मायनस थिटा. थर्ड वन बघितला टॅन थिटा इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा. फोर्थ वन बघितला आपण फॉर्म्युला मध्ये की कॉट थिटा इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. तिथंच रिलेशन आहे, साइन कॉस टॅन कॉट हे एकमेकाच्या शेजारचे. 5 सेक थिटा इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा. and sixth one is cosec theta equal to sec 90 minus theta. अजून एक बघितला होता 7 नंबरचा tan theta into tan 90 minus theta equal to 1. आणि 8 नंबरचा की cot theta into cot 90 minus theta equal to 1. याला म्हणायचं रिलेशनशिप बिटवीन trigonometric ratio, relationship between complementary angle of trigonometric ratio, complementary angle. आता व्यस्त बघायचे आपल्याला, मी आता सांगितले ते 9 नंबर टाकू त्याला की sin theta into cosec theta equal to 1. याचे दोन फॉर्म्युले होते की a sin theta equal to 1 minus cosec theta आणि b cosec theta equal to sin 1 upon sin. ओके, sin थीटा हे कोसेक वर आहे खाली नंतर भागिले होते, इथं कोसेक वर आहे हे खाली येऊन भागिले होते फक्त. दुसरा 10 नंबरचा फॉर्म्युला बघू sin नंतर झालं की cos थीटा इनटू sec थीटा. ते व्यस्त एकमेकांचे उलटे वर, त्यातला एक फॉर्म्युला होईल cos थीटा इक्वल टू 1 upon sec थीटा and b फॉर्म्युला होईल त्याचा sec थीटा इक्वल टू 1 अपॉन cos थीटा. 11 नंबरचा फॉर्म्युला होईल की tan थीटा इनटू cot थीटा नीट बघा इक्वल टू 1. हे व्यस्त त्याला a होईल tan थीटा इक्वल टू 1 अपॉन cot थीटा. b होईल cot थीटा इक्वल टू 1 अपॉन tan. ओके, 12 नंबर हे झाले रिलेशन. हे व्यस्त आहे साइनचा व्यस्त कोसेक, कॉसचा व्यस्त सेक आणि टॅनचा व्यस्त कॉट. आणि अजून एक बघितला की टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. अजून एक बघितला 13 नंबरचा की कॉट थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन. ओके, 13 नंबर हे 13 झाले लक्षात घ्या. आता आयडेंटिटी आता बघितलं आपण 14 नंबर टाकू त्याच्यात की sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. त्यातली a म्हणून आपण की sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. b म्हणून cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. ओके, पटकन कळालं पाहिजे तुम्हाला. जर एक्झाम मध्ये आलं किंवा सोडवताना 1 मायनस cos स्क्वेअर तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे sin स्क्वेअर थीटा. हे प्रॅक्टिसने होईल, चर्चेने होईल, एकमेकाला विचारून हे फॉर्म्युले पाठ होतील. जवळपास तुम्हाला मी त्या नोट्स मध्ये 113 फॉर्म्युले दिले, ही सुद्धा देईन तुम्हाला पुढचा चॅप्टर झाल्यानंतर. त्याला तुम्हाला महत्व अजून कळायला लागेल. या फॉर्म्युल्यांचं पुढचा चॅप्टर झाल्यानंतर मेन्शुरेशन झाल्यानंतर कळायला लागेल. आणि बियान्सरचं सुद्धा महत्व तुम्हाला पटायला लागेल. का अडते, का एवढी फी मागते, फ्री का घेत नाहीत. काही जण फ्री घ्यायचा प्रयत्न केला, ऑनलाईन सुरू केले, पुढे जायला तयार नाही. बियान सर्कलमध्ये येते फी का नका का देणं होय ना, पण बघते हजार सबस्क्रायबर झालेत आपले. का झाले विचार तुम्ही करायला पाहिजे, उगाच कोणी होत नाही. म्हणून कसा अभ्यास करा, समजून करा. जे करत नाही त्याला करायला भाग पाडा. मे मध्ये परीक्षा होणारच आहे. तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे. नीट लक्षात घ्या, डोक्यात घ्या. आणि मग पुन्हा एकदम टेन्शन येईल 2 महिन्यात. गाफील राहू नका, उपयोग नाही. 15 नंबरचा एक बघितला, खूप महत्वाचा आहे. सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस टॅन. रिलेशन बघा, याला आयडेंटिटी बनलेली लक्षात घ्या. आयडेंटिटी हे रिलेशन आहे.
रिलेशन आहे आणि मग त्याचे दोन फॉर्म्युले बघितले, ए सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 अँड बी टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू, बघा मी काय केलं, काहीच केलं नाही, पण आलं तुम्हाला तर याच्यावरून करताना तुम्हाला कळायला पाहिजे की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 असते. कशी आली? अंदाजे नाही आली, टॅन स्क्वेअर थिटाचं पक्षांतर झालं आणि मग ते मायनस झाले, इकडे कोण राहील 1, किंवा टॅन स्क्वेअर थिटा 1 चं इकडे झाले म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि लास्ट फॉर्म्युला 16 नंबरचा की कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. याचे दोन फॉर्म्युले होते, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि बी की कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होईल, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके, ह्या 16 रिलेशन नीट बघितले तरच तुम्हाला पुढची एक्सरसाइज येईल, नाही तर ती डोक्यावरून जाणार आहे आणि मग हा चॅप्टर सोपा असला तरी अवघड होऊन जातो. प्रॅक्टिस सेट 6.1 खूप इंटरेस्टिंग आहे, खूप प्रॉब्लेम आहे, जवळपास 6 मेन प्रश्न आहेत, पुन्हा 6व्यामध्ये 12 मी सगळे घेणार आहेत. 18, 19, 20 चे 20 घेऊन पुन्हा अजून 10-15 प्रॉब्लेम्स आहेत मी घेणार आहे आणि चॅप्टर अवघडातला सोपा करणार आहे. तुम्हाला जे अवघड वाटतं त्याला सोपं करून दाखवणं याच्यात तर आम्हाला इंटरेस्ट आहे. तर त्या दृष्टीने 16 फॉर्म्युले मेन 16 फॉर्म्युले तुम्ही 10 वेळा लिहायचे आणि त्याचे सब फॉर्म्युले 5-5 वेळा लिहायचे. हा 10 वेळा लिहायचा आहे पण हे 5-5 वेळा लिहायचा आहे, हा 10 वेळा लिहायचा आहे पण हा 5-5 वेळा लिहायचा आहे. इथं हा 10 वेळा लिहायचा आहे, हा 20 वेळा लिहिला तरी हरकत नाही, हे 5-5 वेळा लिहा. खूप प्रयत्न करा, पाठ करा, तुमच्याच कामाला येणारी गोष्ट आहे. महत्व आहे, उगं तुम्हाला बेजार करायचे म्हणून दिले नाहीत. सूत्रपाठ असेल तर येईल. हे तिन्ही चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहेत. मी पुन्हा सांगतो, कन्स्ट्रक्शन मार्क देणार आहे, ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि मेन्शुरेशन हे 4 कन्स्ट्रक्शन तुमचा झालाय. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये फॉर्म्युलेच होते आणि राहिलेले दोन्ही चॅप्टर फॉर्म्युले 4 चॅप्टर तुम्हाला मार्क देणार आहेत. जॉमेट्री सोपी वाटेल, पहिले 2-3 चॅप्टर थोडेसे अवघड वाटतील तुम्हाला. की पायथागोरस थेरम ते सुद्धा आपण त्याचे रिव्हिजन घेणार आहोत पुन्हा. मला जास्त शाश्वती की आपण ऑफलाईन लवकर भेटू अशी एक आशा निर्माण झाली आणि मग अजून